हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला प्रश्न पडला आहे, आपल्या कुटुंबामध्ये संवाद कमी पडतो का? कुटुंबातला एकमेकांबद्दलचं प्रेम, विश्वास हे कमी झालेलं आहे का? हे का म्हणते म्हणजे मी आपल्याला घडलेली गोष्ट सांगते. आमचे कॉलनीमध्ये एक मॅडम राहत होत्या. 65 वगैरे वय असेल, रिटायर्ड झालेल्या होत्या, हेल्दी होत्या, चांगल्या होत्या. 3 मुलं आहेत त्यांना. 2 मुलं पुण्यात आहेत, म्हणजे लग्न वगैरे झालेले आहेत. मुलं, सुना, नातवंड सगळी आहेत. आणि एक मुलगा मुंबईत, पण जरा लांब, स्वतंत्र राहतो. इथे ह्या फ्लॅटमध्ये त्या एकट्यात राहायच्या. त्यांचे मिस्टर जाऊन 5-6 वर्ष झाली म्हणे. व्यवस्थित होत्या, इंडिपेंडेंटली राहायच्या. काय हवं ते जायच्या, घेऊन यायच्या. आपल्या आपण मस्तपैकी राहत होत्या. काही असा आजारी नव्हत्या किंवा असं काही नव्हतं. पण काय झालं, परवा दिवशी बिल्डिंगमधल्या लोकांना त्यांचे फ्लॅटमधनं काहीतरी वास यायला लागला. विचित्र असा. त्यांना कळेना काय झाले. त्या दिसल्या नाही. ते बेल वाजवली, काही दारू घडलं गेलं नाही. मग लोकांनी म्हटलं नाही, आपण पोलिसांना कळवूया. मग पोलिसांना फोन केले. मग पोलिसांनी येऊन दारू घेऊन बघितलं की त्या असं डायनिंग टेबलवर, डोका टेबलवर ठेवून असं पडलेल्या अवस्थेत होत्या. आणि नंतर डॉक्टर वगैरे आले, ते सगळं बघितलं. 4 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आहे असं डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्टमध्ये सांगितलं. मला असं वाटतंय, आता 4 दिवसात हे 3 मुलांपैकी एका मुलाने आईला फोन केला नाही. बाकी सगळ्यांचं सोडा, ॲटलिस्ट मुलं, आई आपली एकटी आहे तिथे म्हटल्यावर 3 मुलं आहेत आणि सगळे व्यवस्थित वेल सेटल्ड आहेत. बायका पण त्यांच्या नोकऱ्या करतात, सगळं व्यवस्थित आहे. ॲटलिस्ट रात्री झोपायच्या आधी तरी आईला फोन करायचा का नाही? तर जाऊ दे, गेले 4 दिवसात एकालाही फोन केलेला नाही. फोन करायचं ते कसं, आई फोन उचलत नाही का म्हणून बाकीच्यांना कोणा तर फोन केले असते, कळलं असतं. पण 4 दिवस झालं तरी कोणाला काही कळलेलं नाही. नो डाऊट कामानिमित्त आपण लांब राहतो, कित्येक वेळेला इलाज नाही त्याला. आपल्या देशात असं नाही, बाहेरच्या देशात पण आपली मुलं बाळं राहतात. पण हल्ली मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात. ॲटलिस्ट आपले आई वडिलांना तरी प्रत्येक मुलांना किंवा मुलींना एकदा तरी फोन करायला पाहिजे. आई, कसा आहेस तू? ठीक आहेस ना? काय खाल्लीस, प्यालीस, बरं आहे ना? एवढं तरी विचारायला हरकत नाही. ओके, किती तुमच्याकडे वेळ नसला तरी आपल्याला जन्म दिलेले आईसाठी आपण 2 मिनिटं काढू शकत नाही का? माझा हा प्रश्न आहे. ज्या आईनं आपल्याला 9 महिने पोटात ठेवून मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, चालायला शिकवलं, सगळं काही केलं, स्वतःचा घास आपल्याला दिला. हे आईसाठी ॲटलिस्ट तुम्ही रोज 2 मिनिटं तरी देऊ शकत नाही का? असं त्या आईचा अंत्य व्हायला पाहिजे का?
त्यामुळे मला वाटते हल्ली काय झाले, आपण मेटेरियलिस्टिक म्हणजे पैसे ना किंवा हव्या त्या सगळ्या गोष्टी, गाडी, अमुक तमुक सगळं खूप संपन्न झालेलो आहोत. हो, संपन्न झालेलो आहोत. सगळं काही आहे आपल्याकडे, कुठे हवं तिथे जाऊ शकतो. हां, बस, ट्रेन, कशाला विमानानं सुद्धा जाऊ शकतो विदिन शॉर्ट टाइम. हे सगळं आपण आता एफोर्ड करू शकतो. ठीक आहे, पण आपले जवळचे लोकांबद्दल आपलं प्रेम कमी झालेलं आहे का? त्यांच्यासाठी आपण ॲटलिस्ट आई वडिलांना तरी दिवसाला एकदा, तुम्ही लांब आहात तरी ॲटलिस्ट फोन करायचा. आणि आपल्या हातात असतो फोन आणि आपण बाकी सगळं स्टेटस ठेवतो, अमुक ठेवतो, फोटो टाकतो. हे सगळ्या गोष्टींना वेळ आहे तुम्हाला. मग ते आई वडिलांना ॲटलिस्ट एकदा तरी दिवसाला फोन करायला पाहिजे होतं. खूप वाईट वाटलं. बरेच लोक म्हणाले उगीच सुटल्या, काही एकट्या राहत होत्या, सगळं करत होत्या. पण त्या कोणालाही आपण दुःखी आहोत असं काही दाखवत नव्हत्या. व्यवस्थित होत्या. आपलं सगळं रोजचं भाजी आणा, हे आणा, तर म्हणजे तेवढा वॉकिंग पण होते म्हणून इंडिपेंडेंट होत्या. छान राहत होत्या. कोणालाही काही बिल्डिंगमधल्यांना सुद्धा त्यांची तक्रार नव्हती. आणि हल्ली काय झाले, सगळी लोक बिझी असतात, कोणी नोकऱ्या करते. त्यामुळे पूर्वीसारखं एकमेकांना जाऊन बोलायला भेटायला वेळ नाही. ठीक आहे, त्यांचं सोडा, पण ॲटलिस्ट मला एवढंच वाटते मुलांनी तरी फोन करायला पाहिजे. अहो, कित्येक वेळेला आपण म्हणतो मुलं अमेरिकेत गेली तर आईवडील इथे काही झाले तरी ते नसतात बघायला, अमुक तमुक वगैरे. अहो, ही मुलं तर आपल्या देशात आहेत. 2 पुण्याला आहेत, 1 मुंबईतच आहे, घाटकोपरला का कुठेतरी आहे म्हणे. पण असं असून सुद्धा त्यांना येऊन आईला भेटून जायचं सोडा किंवा येऊन तिला घेऊन जायचं सोडा, ॲटलिस्ट फोन करणं सुद्धा का शक्य झालं नाही. म्हणजे हे खरं आहे का आपण येतो एकटं, जातो एकटंच? फक्त हे सगळं आपण मुलं असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या असतील, हे सगळं फक्त आपलं कर्तव्य म्हणून पार पाडतो का? सगळीकडे असं होते असं नाही. खूप प्रेम करणारी मुलं आहेत. नाही आई तू एकटं राहायचं नाही आपल्याबरोबर. आता माझा मुलांना सुद्धा मला म्हणतोय तो तुम्ही तुझ्याला काही एकटं राहायचं नाही. त्याची कुठे बदली होते तिथे त्यांच्याबरोबर माझं पण पार्सल जाते. त्यामुळे सगळेच असं म्हणत नाही, पण काही. आणि आहे ते 3 मुलं, 3ही तशीच निघावी. एकाला तरी फोन करायला पाहिजे होता. तर सगळं झालं. आता आई गेल्यावर तिचं सगळं कुठे पैसे ठेवलेले आहेत, कुठे काय आहे, हे सगळं करायला सगळी मुलं तयार. आता त्यांना वेळ आहे. नो डाऊट त्यांच्याही परिस्थिती चांगली आहे, सगळ्या तिघांचीही चांगली आहे. तरी हे सगळ्या गोष्टींना तुम्हाला वेळ आहे. मग तसं असताना अहो तुमचंच आहे, तुमची आई आहे तर सगळं तुमचं आहे, ठीक आहे. पण ती आई असताना ॲटलिस्ट रोज माझं म्हणणं एवढंच, एकदा तरी फोन करायला पाहिजे. मी हा व्हिडिओ पण एवढ्याचसाठी करते, जर तुम्ही तुमचे आईवडिलांपासून लांब असाल, मुलगी असो मुलगा असो, रोज एकदा तरी रात्री झोपायच्या आधी आपले आईवडिलांना फोन करायचा आणि त्यांच्याशी बोलायचं. अहो हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणत नाही, अहो आपलं काय म्हणा, आपली कुटुंब व्यवस्था, बाहेरचे लोक म्हणजे विदेशातले लोकांना आपली कुटुंब व्यवस्था खूप कौतुक करतात. त्यांना आश्चर्य वाटते, तुम्ही असं कसं एवढी वर्ष एकत्र राहता, एकत्र भेटता. खूप म्हणजे तुमची कुटुंब व्यवस्था आहे म्हणून तरी तुमची कंट्री आम्हाला आवडते.
असं भरपूर लोक म्हणतात. एस्पेशली मी ऋषिकेशला गेले होते मी, तेव्हा बरेच व्हिडिओ पण टाकलेले आहेत बघा. तिथे बरीच फॉरेनर्स मंडळी भेटली मला. ते बोलताना प्रत्येकाचं म्हणणंच होतं, तुमची कुटुंब व्यवस्था, तुम्ही एकत्र कसं राहता, किती प्रेमानं राहता, ह्याचं आम्हाला कौतुक आहे. अहो त्यांना कौतुक आहे, पण आता हल्ली हेच आपण लांब होत जातो का? नवरा बायको त्यांचं पटत नाही, ते एकमेकांपासून लांब होतात. मुलांचं हे होते, आपलं आपलं सेटल झाल्यावर ती मोठी होतात, ती वेगळी जातात. असू देत कारणानिमित्तानं, नोकरीनिमित्तानं, पण एटलिस्ट आपण एकमेकांशी रिलेशन, संबंध तरी ठेवायला पाहिजेत असं मला वाटते. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या गोष्टीबद्दल प्लीज मला कॉमेंट करून सांगा. हॅव ए गुड डे.